Namaste friends. Namaskar मित्रांनो. In last video we can discuss about the adaptation in plants. In this video we discuss about the adaptation in the animals. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण वनस्पतींमधील अनुकूलन हा भाग अभ्यासला होता. या व्हिडिओमध्ये आपल्याला प्राण्यांमधील अनुकूलन हा भाग अभ्यासायचा आहे. If we observing our surrounding, we can see number of animals. By observing them, their habitats, their food structure, their body structure, their body parts, we can see that lots of differences and lots of variety in them. आपण आपल्या अवतीभोवती पाहिलं आणि प्राण्यांचं निरीक्षण केलं तर त्या प्राण्यांच्या सवयी, त्यांचं वास्तव्य, त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धती, त्यांच्या शरीराची रचना यावरून आपल्याला असं दिसून येतं की या प्राण्यांमध्ये खूप विविधता आहे. इफ वी कंपेअर द टेरेस्ट्रियल ॲनिमल्स अँड aquatic animals, we can see a large of differences in between them. जर का आपण जमिनीवर राहणारे प्राणी आणि पाण्यात राहणारे प्राणी या दोघांची तुलना केली तर पाण्यामध्ये राहणाऱ्या प्राण्यांमध्ये आपल्याला खूप फरक दिसून येतो. लेट अस डिस्कस द ॲडॉप्टेशन ऑफ एव्हरी टाईप ऑफ ॲनिमल्स वन बाय वन. तर चला आपण प्रत्येक प्रकारच्या प्राण्यांमध्ये झालेलं अनुकूलन एका पाठोपाठ एक अशा पद्धतीनं अभ्यासूया. लेट अस शो द ॲडॉप्टेशन इन द ॲक्वॅटिक ॲनिमल्स. जलीय प्राण्यांमधील जलचर प्राण्यांमधील अनुकूलन आता आपण पाहूया. ॲक्वॅटिक ॲनिमल्स शो द मॉडिफाईड स्ट्रक्चर्स, their body with scales and fins with a tapering spindle shaped. म्हणजे जलीय प्राण्यांच्या शरीरामध्ये जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीरापेक्षा काही बदल झालेले असतात. त्यांच्या शरीरावर खवले असतात, त्यांच्यावर पर असतात, त्याचप्रमाणे त्यांची शरीर दोन्ही बाजूला निमुळत झालेलं असतं. द रेस्पिरेशन ॲक्वॅटिक ॲनिमल्स रेस्पायर विथ द हेल्प ऑफ ग्रिल्स. त्याचप्रमाणे हे जलचर प्राणी म्हणजे बहुतांश जे मासे असतात ते मासे कल्ल्याच्या सहाय्याने श्वसन करतात. देन द एअर ब्लॅडर्स विदिन द बॉडी टू फ्लोट ऑन द वॉटर. त्याचप्रमाणे या जलीय प्राण्यांच्या शरीरामध्ये हवेच्या पिशव्या असतात की ज्या त्यांना पाण्यावर तरंगण्यासाठी मदत करतात. अँड द ॲक्वॅटिक ॲनिमल्स देअर आईज हॅव अल्सो अ ट्रान्सपरंट आयलिड्स. त्याचप्रमाणे या जलीय प्राण्यांच्या किंवा माशांच्या डोळ्यावर पातळ अशा पापण्या असतात की ज्यामुळे त्यांना पाण्यामध्ये संचार करताना याची मदत होते. दस टाईप ऑफ द ॲडॉप्टेशन वी कॅन सीन इन द ॲक्वॅटिक ॲनिमल्स ॲज कम्पेअर टू द ॲनिमल्स ऑन द लँड ऑर टेरेस्ट्रियल ॲनिमल्स. अशा प्रकारे जलीय प्राणी आणि भूचर प्राणी यांची तुलना करताना आपल्याला या जलीय प्राण्यांमध्ये झालेलं हे अनुकूलन आपल्याला पाहायला मिळतं. नाऊ लेट अस सी द सेकंड टाईप ऑफ द ॲनिमल्स दॅट आर ॲम्फिबियन्स ॲनिमल्स. आता आपण उभयचर प्राण्यांमधील अनुकूलन पाहणार आहोत. व्हॉट इज मीन बाय ॲम्फिबियन्स? उभयचर प्राणी म्हणजे कोणते प्राणी? Amphibians means those animals which are live on a land as well as live in a water. Amphibians म्हणजे उभयचर प्राणी म्हणजे जे प्राणी पाण्यातही राहतात आणि जमिनीवरही राहतात अशा प्राण्यांना आपण उभयचर प्राणी म्हणतो. उदाहरणार्थ बेडूक, त्याचप्रमाणे मगर, कासव यासारखे जे प्राणी असतात ते जमिनीवरही राहतात आणि पाण्यामध्येही राहतात म्हणून त्यांना आपण उभयचर प्राणी असं म्हणतो. फर्स्ट सी द ॲडॉप्टेशन इन द फ्रॉग. तर चला आपण बेडूक या प्राण्यामध्ये उभयचर प्राण्यामध्ये झालेले अनुकूलन पाहणार आहोत. Frog is an amphibian animal
So it can breathe in water with the help of skin, and when on land, it can breathe with the nose and lungs. बेडूक हा उभयचर प्राणी आहे. तो पाण्यामध्ये असताना त्वचेच्या सहाय्याने श्वसन करतो. त्याचबरोबर जमिनीवर असताना तो नाकाच्या म्हणजे फुफ्फुसाच्या सहाय्यानं श्वसन करत असतो. इट हॅज अ वेब्ड टोज, पॉवरफुल हिंड लेग्स फॉर अ स्विमिंग. त्याच्या पायांच्या बोटांमध्ये पडदे असतात आणि त्यामुळं त्याला पाण्यामध्ये पोहण्यासाठी त्याची मदत होत असते. इट हॅज अ स्लिमी, स्लिपरी अँड स्मूथ स्किन. त्याची त्वचा ही घसरती आणि असल्यामुळं आपल्याला त्याला पकडताना थोडंसं त्रास होतो. इट हॅज अ ट्रायंग्युलर हेड, कॉम्प्लिकेटिंग कलर्स ऑफ द बॅक दॅट हेल्प इन टू द हिड इन द ग्रास. त्याचप्रमाणे त्याच्या त्वचेचा जो रंग असतो हा गवताशी साधर्म्य असणारा असल्यामुळं गवतामध्ये तो लपून राहतो, तो सहसा दिसत नाही, यामुळे त्याचं संरक्षण होतं. अशा पद्धतीनं बेडकामध्ये त्या परिसराशी जुळवून घेण्यासाठी अशा प्रकारचे अनुकूलन आपल्याला झालेले पाहायला मिळतात. ॲज लाईक फ्रॉग, टॉर्टाईज also amphibious animals. Tortoise is a reptile which live in water as well as on a land. बेडकाप्रमाणे कासव हा सुद्धा एक उभयचर प्राणी आहे. तो जमिनीवर सरपटतो आणि पाण्यामध्ये सुद्धा राहतो. इट कॅनॉट ब्रीथ इन वॉटर. तो पाण्यामध्ये श्वास घेऊ शकत नाही. श्वास घेण्यास इट पुट्स नोज आउट ऑफ वॉटर टू गेट सम एअर. पाण्यामध्ये असताना श्वसनासाठी तो आपलं नाक पाण्याच्या बाहेर काढून श्वसन करतो. इट इज अ ॲम्फिबियस ॲनिमल. तो उभयचर प्राणी आहे. ॲज लाईक ॲनिमल्स, सम बर्ड्स कॅन ऑल्सो लिव्ह इन वॉटर. प्राण्यांप्रमाणे काही पक्षीही पाण्यामध्ये राहतात. फॉर एक्झाम्पल डक, वी कॅन सी द ॲडॉप्टेशन इन द डक. आपण बदकामधील झालेलं अनुकूलन पाहूया. डक कॅनॉट बी टेक ऑक्सिजन डिझॉल्व इन वॉटर. इट ब्रीथ्स विथ द हेल्प ऑफ लंग्स. बदकाला पाण्यामध्ये विरघळलेला ऑक्सिजन घेता येत नाही. तो फुफ्फुसाच्या सहाय्यानं श्वसन करत असतो. देअर आर वेब्ड टोज, हेल्प्स इन स्विमिंग. आणि या बदकाच्या पायांच्या बोटांमध्ये जे पडदे असतात त्या पडद्यांमुळं याला पाण्यामध्ये पोहण्यासाठी मदत होत असते. वॅक्सी कोटिंग ऑन द फिदर्स टू हेल्प इन अ ड्रेनिंग ऑफ वॉटर. त्याचप्रमाणे या बदकाचे जे पंख असतात त्या पंखावर एक मेनसट असा थर असतो की ज्या थरामुळं त्याचे पंख ओले होत नाहीत आणि त्याला पाण्यामध्ये राहण्यासाठी, पाण्यामध्ये पोहण्यासाठी त्याला मदत होत असते. अशा पद्धतीनं आपण उभयचर प्राण्यांमधील आणि पक्ष्यांमधील होणारा अनुकूलन या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. नाव लेट अस डिस्कस द ॲडॉप्टेशन ऑफ ॲनिमल्स विच आर फाउंड इन द फॉरेस्ट अँड ग्रासलँड. आता जंगल आणि गवताळ प्रदेशामध्ये राहणाऱ्या प्राण्यांमधले झालेलं अनुकूलन आता आपण पाहणार आहोत. वी नो दॅट द टू टाईप्स ऑफ ॲनिमल्स वी कॅन फाउंड इन द फॉरेस्ट अँड ग्रासलँड. दोन प्रकारचे प्राणी आपल्याला जंगल आणि गवताळ प्रदेशामध्ये पाहायला मिळतात. वन इज अ कार्निवरस ॲनिमल्स अँड सेकंड इज अ हर्बिवरस ॲनिमल्स. एक म्हणजे मांसाहारी प्राणी आणि दुसरं म्हणजे शाकाहारी प्राणी. सो लेट अस डिस्कस द ॲडॉप्टेशन बाय कंपॅरिझिंग कार्निवरस ॲनिमल्स अँड हर्बिवरस ॲनिमल्स विथ देअर बॉडी स्ट्रक्चर. तर आता आपण मांसाहारी प्राणी आणि शाकाहारी प्राणी यांच्या शरीररचनेनुसार दोघांमध्ये झालेलं अनुकूलन तुलनात्मकरित्या पाहणार आहोत. If we see, the legs of carnivorous animals are strong and with the sharp claws, and the legs of herbivorous animals are long, tapering legs with a strong hooves. जर आपण मांसाहारी प्राण्यांचे जर पाय पाहिले तर त्यांचे पाय हे मजबूत असतात. त्याचप्रमाणे त्यांच्या पायांना नखं असतात. आणि शाकाहारी प्राण्यांचे पाय हे लांब असतात आणि त्यांच्या पायाचं खूर हे मजबूत असतं. If we see the gait of carnivorous animal and herbivorous animal, we can see that the gait of carnivorous animal is silent during capturing the prey,
and the herbivorous animals are running and tappering fast. आपल्याला माहिती आहे की जे शिकारी प्राणी असतात किंवा मांसाहारी प्राणी असतात ते चालताना खूप हळू चालतात आपली शिकार करत असताना. त्याचप्रमाणे जे मांसाहारी शाकाहारी प्राणी आहेत ते उड्या मारत आणि वेगाने पळत असतात. इफ वी डिस्कस द कंपॅरिझन बिटवीन द आईज ऑफ कार्निव्हरस ॲनिमल्स अँड हर्बिव्हरस ॲनिमल्स, जर का आपण मांसाहारी प्राणी आणि शाकाहारी प्राणी यांच्या डोळ्यांची तुलना केली, द आईज आर फ्रंट ऑफ हेड टू स्पॉट द प्रे फ्रॉम द लॉंग साइड इन द कार्निव्हरस ॲनिमल. The eyes of herbivorous animals are below forehead on the either side of the head. याचा अर्थ असा आहे की मांसाहारी प्राण्यांचे डोळे हे डोक्याच्या निमुळत्या बाजूस समोर असतात, त्यामुळे त्यांना दूर अंतरावरील भक्ष्य पाहायला मिळते. त्याचप्रमाणे शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे हे कपाळाच्या खाली व बाजूस असतात, त्यामुळे त्यांना खूप लांबचा परिसर दिसून येतो. Carnivorous animals have pointed teeth, while herbivorous animals are strong molars. मांसाहारी प्राण्यांचे दात हे सुळ्या प्रकारचे असतात, ते टोकदार असतात. त्याचप्रमाणे त्यांची जी दाढ असते, शाकाहारी प्राण्यांची दात ही चर्वणासाठी मजबूत असतात. त्याचप्रमाणे ॲज लाईक कार्निव्हरस ॲनिमल्स, their eyes have a very small, and eyes of herbivorous animal is long and freely moving. मांसाहारी प्राण्यांचे कान हे आकाराने लहान असतात, तर शाकाहारी प्राण्यांचे कान हे खूप मोठे असतात आणि ते इकडं सर्व बाजूने फ्रीली मूव्ह होत असतात, की जेणेकरून त्यांच्याकडं संरक्षण करण्यासाठी त्यांचे कान हे सर्व बाजूने फिरत असतात. मांसाहारी प्राण्याचं उदाहरण द्यायचं झालं तर वाघ आहे, सिंह आहे, कोल्हा आहे. त्याचप्रमाणे शाकाहारी प्राण्यांचे उदाहरण द्यायचं झालं तर हरण आहे, काळवीट आहे, ससा आहे, यासारखे. अशा प्रकारे या दोन्ही प्रकारच्या प्राण्यांमध्ये झालेलं अनुकूलन आता आपण अभ्यासलेलं आहे. ॲज लाईक ॲक्वॅटिक, टेरेस्ट्रियल, the animals found in the grassland, forest and grassland, some animals are also found in the desert regions. So let us see the adaptation in the desert animals. जमिनीवर राहणारे प्राणी, पाण्यामध्ये राहणारे प्राणी, तसेच उभयचर प्राणी, याचप्रमाणे काही प्राणी आपल्याला वाळवंटी प्रदेशामध्ये सुद्धा आढळून येतात. आता लेट अस सी द अडॉप्टेशन इन द डेझर्ट ॲनिमल्स. तर चला ह्या वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांमध्ये झालेलं अनुकूलन आपण पाहूया. मोस्ट लाईकली ॲनिमल फाउंड इन द डेझर्ट इज अ कॅमल. वाळवंटी प्रदेशामध्ये मुख्यत्वे जो प्राणी आढळतो तो म्हणजे उंट. सो कॅमल हॅज अ लॉंग लेग्स विथ अ फ्लॅट कुशनड सोल्स. उंटाचे पाय हे खूप उंच असतात आणि त्यांचा पायाचा जो तळवा आहे तो गादीसारखा मऊ असतो. इट हॅज अ फोल्ड ऑफ स्किन ओव्हर द नॉस्ट्रिल्स. त्याच्या नाकावर एक पातळ असा त्वचेचा थर असतो. इट हॅज अ लॉंग अँड थिक आयलॅशेस. त्याची पापण्या या लांब आणि जाड असतात. It has a thick skin to conserve the water in the desert region. त्याची त्वचा ही खूप जाड असते आणि या जाड त्वचेमुळं त्याच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण हे स्थिर राहतं. पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी त्याची त्वचा जाड असते. ॲज लाईक कॅमल, there are also we can found the rats, snakes, spiders, lizards इन द डेझर्ट रिजन. ज्याप्रमाणे आपल्याला वाळवंटी प्रदेशामध्ये उंट आढळतो, त्याचप्रमाणे उंदीर, साप, कोळी, सरडे यासारखेही प्राणी आपल्याला या ठिकाणी
आढळून येत असतात. दे बॉरोईंग इन अ डीप अर्थ. या प्रकारचे प्राणी या वाळवंटी प्रदेशामध्ये बीळ खोदून आतमध्ये खोलीमध्ये राहत असतात. Animals like rats, snakes, spiders are dormant at a daytime and active at a night. या प्रदेशामध्ये राहणारे उंदीर, साप, कोळी यासारखे प्राणी हे दिवसा शांत असतात आणि संध्याकाळी ते ॲक्टिव्ह असतात, कारण दुपारच्या वेळेला त्या ठिकाणी असणारी प्रचंड उष्णता, या उष्णतेमुळं संध्याकाळी ते शिकारीसाठी किंवा आपलं खाद्य मिळवण्यासाठी बाहेर पडत असतात. As like a desert, we can also find the animals in the snowy regions. वाळवंटी प्रदेशाप्रमाणेच आपल्याला बर्फाळ प्रदेशामध्येही अनेक प्रकारचे प्राणी आढळतात. सी द ॲडॉप्टेशन इन देअर. चला तर त्यांच्यातील अनुकूलन आपण पाहूया. अ लॉंग थिक हेअर ऑन द स्किन, व्हाईट ऑर सिल्वर बॉडी कलर. या बर्फाळ प्रदेशामध्ये राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा ही जाड असते आणि त्यांच्यावर केसाळ असं आवरण असतं. त्याचप्रमाणे त्यांचा रंग हा बर्फाच्या रंगाप्रमाणे पांढरा किंवा सिल्वर चंदेरी रंगाचे असतात. फॉर एक्झाम्पल याक, पोलर बियर्स, व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स, सायबेरियन हस्की डॉग एटसेट्रा. उदाहरणार्थ याक आहे, पोलर बियर आहे, म्हणजे बर्फाळ अस्वल म्हणतो आपण त्याला, व्हाईट फॉक्स पांढरा कोल्हा, चंदेरी कोल्हा, सायबेरियन हस्क यासारखे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात की ज्यांच्या शरीरावर जाड असं केसांचं आवरण असतं की जे आवरण त्यांना तिथल्या बर्फाळ थंड वातावरणापासून त्यांच्या शरीराचं रक्षण करण्याचं काम करत असतं. अशा प्रकारचं अनुकूलन आपल्याला बर्फाळ प्रदेशांमधील प्राण्यामध्ये पाहायला मिळतं. As like the adaptation in aquatic plants, aquatic animals, terrestrial animals, amphibian animals, desert animals, animals found in a snowy regions, birds means aerial animals also have the adaptation in their body structure. ज्याप्रमाणे भूचर प्राणी असतील, जलचर प्राणी असतील, उभयचर प्राणी असतील, वाळवंटी प्रदेशामध्ये राहणारे प्राणी असतील, बर्फाळ प्रदेशामधले राहणारे प्राणी असतील, त्याचप्रमाणे हवेमध्ये उडणारे प्राणी म्हणजे पक्षी यांच्याही शरीरामध्ये हवेमध्ये उडण्यासाठी खालील प्रकारचे अनुकूलन आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट, फिदर कवरिंग बॉडी. दे हॅव अ फिदर कवरिंग बॉडी. त्यांच्या शरीरावर पिसांचं आवरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. दे हॅव स्पिंडल शेप्ड बॉडी टू मिनिमाइज द रेजिस्टन्स ऑफ एअर व्हाईल द फ्लाइंग. त्यांच्या शरीराचा आकार दोन्ही बाजूला निमुळता असतो की ज्यामुळं वाऱ्याचा रोध कमी करून त्यांना हवेमध्ये उडण्यासाठी सुलभता येईल, या पद्धतीची त्यांच्या शरीराची रचना असते. देअर 4 legs आर कन्व्हर्टेड इन द विंग्स. त्यांचे जे पुढचे पाय असतात त्या पुढच्या पायांचं रूपांतर पंखामध्ये झालेलं असतं. दे हॅव हॉलो बोन्स मेकिंग अ लाईट बॉडी फॉर फ्लाइंग. त्यांची जी हाडं असतात ती हाडं पोकळ असतात, त्यामुळे त्यांच्या शरीराचं वजन कमी होतं आणि हवेमध्ये उडताना त्यांना सुलभता प्राप्त होते. एअर सॅक्स इन द बॉडी टू इन्क्रीज द बियॉन्सी. आणि त्यांच्या शरीरामध्ये हवेच्या पिशव्या असतात की ज्या त्यांना हवेमध्ये उडण्यासाठी मदत करत असतात. This type of the adaptation we can see in aerial animals like birds. अशा प्रकारचे अनुकूलन आपल्याला हवेत उडणारे प्राणी म्हणजेच पक्ष्यांमध्ये झालेले आपल्याला दिसून येतात. As like birds, insects are also fly in the air. So we can also discuss the adaptation in the insects body structure. They have light weight and tapering body. ज्याप्रमाणे पक्षी हवेमध्ये उडतात त्याचप्रमाणे कीटक ही हवेमध्ये उडत असतात. त्यांच्यातलं अनुकूलन आपण पाहणार आहोत. त्यांच्या शरीराचं वजन हे खूप हलक्या वजनाचे असतात आणि त्यांचं शरीर दोन्ही बाजूला निमुळतं असतं. ते फ्लाय विथ द हेल्प ऑफ द 2 विंग्स.
हे कीटक त्यांच्यामध्ये असणाऱ्या पंखांच्या सहाय्यानं हवेमध्ये संचार करत असतात. दे वॉक विथ द 6 स्टिक लाईक लेग्स. ते त्यांना असणाऱ्या 6 पायांच्या सहाय्यानं जमिनीवर चालत असतात. ॲज लाईक बर्ड्स अँड इन्सेक्ट्स, बॅट अल्सो सीन सम ॲडॉप्टेशन इन हिज बॉडी स्ट्रक्चर. ही हॅज अ thick fold of skin called a patagium between their forelegs and hind legs. त्याच्या पुढच्या आणि पाठीमागच्या पायामध्ये पडदे असल्यामुळे त्या पडद्यांच्या सहाय्यानं तो हवेमध्ये संचार करत असतो. इट हॅज अ लाईट वेट अँड ॲबिलिटी टू हँग. यांचं वजन, यांच्या शरीराचं वजन हे खूप कमी असतं आणि त्यांना उलटं लटकण्याची त्यांच्यामध्ये क्षमता प्राप्त झालेली असते. This type of the adaptation we can see in a bat. अशा प्रकारचं वटवागळांमध्ये झालेलं अनुकूलन आपण पाहिलेलं आहे. As like adaptation in various types of animals, we can also see the adaptation in the reptiles. मागे पाहिलेल्या इतर प्राण्यांमधल्या अनुकूलनाप्रमाणे आता सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन आपण पाहणार आहोत. वी कॅन सी द लाईक स्नेक्स, लिझर्ड्स, दे आर क्रीपिंग ऑन द लँड. आपण पाहिलं आहे की साप, सरडे, पाली यासारखे प्राणी हे जमिनीवर सरपटत असतात. हाऊ डू दे डू धिस. ते कशा प्रकारे सरपटत असतील असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. The reptiles creeps with the help of scales on their skin. तर हे सरपटणारे प्राणी त्यांच्या शरीरावर असणारे जे खवले आहेत या खवल्यांच्या सहाय्याने सरपटत असतात.